सांगितलं की मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि मला वाटते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. त्यांनी जे म्हटलं की सिर्फ मुंब्रा नहीं पूरी महाराष्ट्र को हरा करेंगे, छत्रपति की औलादें और छत्रपति के भक्त और उनका खून हमारे अभी भी शरीरों में दौड़ रहा है. तुम नहीं, तुम्हारे 7 पीढ़ियां ऊपर से नीचे आए तो वो भी हरा नहीं कर पाएंगे महाराष्ट्र को. इतना एवढा मानसिकतेचे जे पद्धत आहे, मला वाटते की इम्तियाज जलीलला तमीज हा विसरलेला आहे. राणाबाईला हे त्यांचं वाक्य ऐकल्यानंतर किंवा तिथे एक आलूबोंडे आहे, ते आलूबोंडे काहीतरी झाला की ते आलूबोंडे येतात आणि हे असं ते आलूबोंडेला मी हे विचारतो की नाशिकमध्ये खरात जेव्हा आपल्या समाजातली हिंदू बायांविषयी काय काय करत होता तर त्यावेळे कुठे गप्प बसलेले होते? ही बाई अमरावतीतून का आली नाही नाशिकला? मी तिला गाडी अरेंज करून दिली असती, तिचं पेट्रोलचं भाडं मी दिलं असतं, तिच्या हॉटेलचं मी अरेंज केलं असतं. तू नाशिकला येऊन तुमच्या समाजातली बाईंना ते खरात काय करत होता, कोणाचं राज्य आहे, देशामध्ये कोणाचं राज्य आहे, राज्यामध्ये कोणाचं